नमस्कार मंडळी, मी रेश्मा तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तर अशी अंड्याची भाजी जर करायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ कंटिन्यू करा। तर इथे मी आता 4-5 कांदे असे चिरून घेतले, टोमॅटो आणि लसूण वगैरे घेतलेले। तर ते छान असं वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला जर भाजून घेणं शक्य असेल तर तुम्ही भाजूनही घेऊ शकताय। आता इथं मी अंडे पहिले उकडून घेतलेले ते। आता हा जो आपण त्याच कढईमध्ये आपण इथं तेल टाकून घेतोय, 2 ते 3 पळी असं तेल टाकायचं, कारण अंड्याच्या नॉनव्हेजच्या भाजीला म्हटलं तर तेल हे भरपूरच टाकावं लागते, तरच ते चांगले लागते। आता हे वाटण केलं होतं की नाही, आपण यामध्ये टाकायचे आणि छान असं परतून घ्यायचे। तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण आहे की नाही ते तळून घ्यायचे, तळून भाजून घ्यायचे। तर तुम्ही कांदा टोमॅटो वगैरे जर भाजून घेतले असेल की नाही तर वाटण लगेच हे आपलं तळलं जाते, पण आपण इथं कच्चंच वापरलं होतं ना, त्यामुळे जास्त वेळ परतायला लागतोय। तर आता वाटण छान असं परतून झालं की त्यामध्ये आपण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण जे राहिलं होतं की नाही आपण ते टाकायचे। आता ते पण छान असं तळून घ्यायचे। तर आपण आपल्या चॅनलवरती असे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले होते, पण आज म्हटलं अंड्याची रेसिपी आपण पहिल्यांदा शेअर करावी। तर हा माझा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे। तर आता हे पण आपण वाटण छान असं तळून घ्यायचं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं व्यवस्थित, तरच भाजी छान लागते। हे बघू शकता अशा पद्धतीने आपण मसाला आपला केलेला आहे की नाही तो छान असा परतून घ्यायचा। त्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे, नंतर अर्धा चमचा आपला घरगुती मसाला, हळद आणि हेच टाकलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर दुसरा मसालाही कोणताही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर हा मसाला पण आपण छान असा परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण अंडे आपण सोललेले आहेत, तर त्याला आपण थोडे थोडे काट केलेले आहेत, जेणेकरून आपला हा मसाला वगैरे ना तो आतपर्यंत जाईल आणि अंड्याची भाजीला अशी टेस्ट अशी वेगळीच येते। आता इथं चवीप्रमाणे आपण मीठ टाकलेले आणि आता हे आपण मस्त असं हलवून घ्यायचं आहे। अगदी छान आणि अशी एकदम चविष्ट अशी अंडा करी तयार होते। अंड्याची भाजी म्हणा, अंडा करी म्हणा। तर आपण इथं जे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं की नाही त्यातच पाणी टाकायचं, जेणेकरून लागलेला जो काही मसाला आहे तो पण आपला व्यवस्थित येईल आणि पाणी आपल्याला जेवढा तुम्हाला हवं आहे तेवढं टाकायचं आहे आणि मीठ पण आपण चवीप्रमाणे टाकलेलंच होतं पहिलं। आता इथं अंडा करी जे मसाला आहे की नाही तो एक पूर्ण पॅकेट टाकलेले, यानं टेस्ट खूप छान अशी येते। तर आता माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। आणि आपण यानंतर आता इथं कोथिंबीर टाकलेली आहे। आता मस्त अशी 5 ते 7 मिनिटं अशी उकळून घ्यायची आणि मस्त आपली तयार अशी अंडा करी होते। ते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत जसं तुम्हाला आवडते तसं खाऊ शकते, बघू शकते। मस्त अशी चमचमीत अशी अंडा करी तयार झालेली आहे। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।